सामना एका बाजूला संघ असेल तो आई11 चिंचवली आणि एका बाजूला जय हनुमान जुई. सलग 3 षटकार ठोकले तर तब्बल 1500 रुपये आणि जो 50 धावा कंप्लीट करेल 4 षटकांच्या मध्ये त्या फलंदाजाला मात्र आशिषजी सूर्यवंशी साहेब यांच्याकडून तब्बल 5000चे बक्षीस. पैशाचा पाऊस गारटलेल्या या वातावरणामध्ये आता पडायला लागलाय. पहिला चेंडू गोलंदाज दिनेश जोशीचा. आशिष सूर्यवंशी यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 2000 रुपये बक्षीस. निलेश नलावडे साहेब आणि त्याचबरोबर आशिष सूर्यवंशी साहेब पैशाची बरसात सुरू आहे. कमवण्याचं धाडस तुम्हाला दाखवावं लागेल. दिनेश जोशी स्ट्रायकर फलंदाज आहे तो म्हणजेच कैलास डुकरे. मागच्या सामन्याचा सामनावीर रोहित पाटील मात्र 2 सलामीर मैदानावरती आहेत. 24 चेंडूचा खेळ आहे. दोन्ही संघाला नोंद लक्षात घ्या की सगळ्यात जास्त धावा जमेल त्या संघाला बाय दिली जाईल आणि कुणी आज घरी जायचं नाही. या षटकामध्ये म्हणजे दिनेश जोशी या षटकामध्ये जो कोणी षटकार ठोकेल तर निलेश नलावडे यांच्याकडून तब्बल 1000ची बक्षीस दिली जाईल. 1111चं औक्षण केलं जाईल. जो फलंदाज या षटकामध्ये षटकार ठोकेल त्याला निलेश नलावडे. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. काय सुरे गोलंदाजी, उत्तम गोलंदाजी. इथे टिचून गोलंदाजी केली जाते आणि धावा मात्र रोखल्या जात आहेत. दिनेश जोशी आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट दर्जाची गुणवत्ता दाखवणारं हे षटक हाताळलं जात आहे. बघा बक्षीस आम्हाला द्यायची आहे पण तुम्हाला कमवण्याचं धाडस दाखवावं लागेल. या षटकानंतर जो षटक सुरू होईल जर सलग 3 चेंडूचा निर्धाव खेळेल गोलंदाज जो टाकेल 3 निर्धाव चेंडू त्याला तब्बल बक्षीस दिली जाईल 2000 रुपयाची. 1000 चला 1000. आवाज एकच पाहिला. मैदानामध्ये क्रिकेटचा उत्सव आणि इथे मात्र पैशाचा उत्सव. दोन्हीकडनं आवाज सुरू आहे. एक धाव मात्र येते लेग वाईची आणि अशा प्रकारे धापलकावर धावा लागल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद फक्त आणि फक्त 2. त्या धावा त्या संघानं वाचवल्या आहेत. त्याच्यामुळे इथे पहिल्या षटकामध्ये फक्त धावा जरूर 2 आल्या पण इथून जर का धावा चांगल्या बरसल्या तर चिंचवडी संघाची ताकद गोलंदाजी आहे. त्या गोलंदाजीच्या आधारावरती धावा वाचवल्याही जाऊ शकतात.
त्याच्यामुळे इथे आत्तापर्यंत काय घडतंय 6 धावा 7 चेंडूमध्ये 6 धावा धाबाकरती लागत आहेत. गोलंदाज रोहित भेंडे. फटका फसलाय स्वतः झेलच्या खाली आलाय गोलंदाज. हा गोटी नेम लावला होता, फार महागडा ठरला असता. आणि आता मी तू झालाय जरूर, हास्या कल्लोल जरूर झालाय. अचानक बिथरलंय की काय जुही संघाचे क्षेत्ररक्षक. हा झेल होता, झेल सुटला, त्यानंतर 1 धाव फेकी झाली, त्यानंतर दुसरी धाव, तिसरी फेकी झाली, त्यानंतर माझा तिसरी धाव. दिलीपजी पवार साहेब आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. दिलीपजी पवार साहेब स्वराज्य चषक 2024 मध्ये आपल्या सहर्ष स्वागत. चांगल्या धावा येत आहेत. आता 2 चेंडूवर या चांगल्या धावा आले तब्बल 7. आणखीन एक चांगला फटका पण पाहतोय. धावा जमल्या जात आहेत. फेकी येते खराब. अचानक जय हनुमान जुई संघाच्या क्षेत्ररक्षकांना काय झालंय, थंडावलाय वातावरण थंडावलाय, गरम केलं जात आहे. ते म्हणजेच I11 चिंचोली संघाकडून. कारण इथे खराब क्षेत्ररक्षण पाहतोय, जिथे सिंगलला डबल. आणि इथे या षटकाचा पृथक्करण पाहिलं तर 4-3-2 2-3-4 असंच आहे. आणखीन एक चांगला फटका पाहतोय पण लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. धाव मात्र घेतली जाते आता नाही. वारंवार चूक नाही केली जाणार. कैलास डुकरेला स्ट्राईक जरूर घ्यायची होती पण रोहित पाटील मात्र परतलाय. आणि फलंदाज क्रमांक 1 धावसंख्या 12 होते बाद. रोहित भेंडे गोलंदाजीच्या मार्कर पुन्हा एकदा सज्ज. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चूक केल्या जात आहेत. वारंवार समजत नाही चेंडू कुठे चाललाय. आणि जणू काही इथे कडाक्याच्या थंडीमध्ये पळवलं जात आहे चिंचवली संघाच्या फलंदाजांना. अक्षरशः पळवलं जात आहे. 4-3-2-3 धावा अक्षरशः लुटून काढल्या जात आहेत. आणि या रनिंगचा फायदा संघाला मिळतोय. या 3 धावांनी धावा लागल्या त्या 15 धावा. मित्रांनो, पूर्वार्धामध्ये येणाऱ्या या धावा उत्तरार्धामध्ये I11 चिंचवली संघाला लढण्याचं बळ देतील, लढण्याचं सामर्थ्य मिळेल. कारण या धावा या थंडीमध्ये जर का 40+ बनल्या ना तर आव्हान कडवं बनू शकतं. त्या दिशेनं कैलास डुकरे आणि हितेन पाटील मात्र प्रयत्नशील असताना पाहतोय. रोहित भेंडे 13 धावा चेंडूमध्ये. या 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी जरूर चांगली झाली होती परंतु खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब. म्हणजेच दर्शक पाटील साहेबांच्या भाषेत सांगायचं तर एकदम दलिंदर क्षेत्ररक्षण झालंय. त्याच्यामुळे फायदा मात्र मिळतोय चिंचवली संघाला. हा फटका मात्र इथे फसला आणि आता इथे वारंवार चूक केली जाणार नाही. आणि एक चांगला झेल सौरभ जोशीने टिपला आणि फलंदाज मात्र झाला हितेन पाटील. 0 बाद. DJ ऑपरेटर करण अटक करा पुण्यात. किरण, ज्यावेळेला गुन्हा दाखल होतो ना त्यावेळेला कळतं की अटक काय चीज आहे. त्याच्यामुळे गाणं चांगलं असेल, गाणं सुंदर असेल माऊली, परंतु इथं गुन्हा दाखल झाला ना की मग कसे लागतात डिपार्टमेंटचे तेव्हा मात्र चांगलं कळतं. त्याच्यामुळे गाणं सुंदर जरूर आहे परंतु ॲक्शन झाली का रिॲक्शन एकदम खतरनाक. या षटकामध्ये
षटकार मारला तर निलेश नलावडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. बक्षीस लगावली आहे, पैसे कमवायचे आहेत, कमवा, परंतु त्यासाठी पहिल्यांदा धाबा ही ठोकाव्या लागतील. गोलंदाज निलेश घरत असेल, गोलंदाजच्या मार्कवर धाबाळकर धाबा लागले 15. आतापर्यंत तरी म्हणे की जुई संघानं खराब क्षेत्ररक्षण जरूर केलं आहे, पण तरीही त्यानं रोखून धरलं आहे. फार मोठं आव्हान उभं करू दिलं नाही आहे, कारण पहिल्या षटकामध्ये धाव होत्या फक्त 2. निलेश घरत स्ट्राईकवर कैलाससाठी. कोलवर टपला टाकलेला हा टप्पा नीटसा समजला आणि वरून खेळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे धाव मात्र इथे एकही नाही आहे. निर्धाव चेंडू सांगता होतीये. श्री गणेश वाजे संघानं रिपोर्टिंग करायची आहे. श्री गणेश वाजे संघाचा संघ नाही का, आपण रेडी राहायचं आहे. या लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चांगला फटका, अगदी खोदून काढला हा फटका, मिडविकेटला ट्रॅव्हल झाला आहे. विराट तिकडे रेडी आहे आणि तिथे मात्र फेकी झाली. धाबा आल्या तब्बल 2. या 2 धाब्यानं धावफलक मूव्ह होतो, जाऊन ठेवतो तो, म्हणजेच 17वर. 17 का खतरा. कमीत कमी 35 एक धावा इथे जमवाव्या लागतील जर तुला उत्तरार्धामध्ये लढायचं असेल तर, कारण जुई संघ एक बहारदार खेळ करण्यामध्ये पटाईत आहे. पस्तीस धावा जर झाल्या तर 3000ची बक्षीस दिली जाईल. आशिषजी सूर्यवंशी साहेब यांच्याकडून, ते म्हणजेच आई 11 चिंचवली संघाला. चिंचवली संघाचे नामी संधी आहे. आपले एंट्री जर कमवायचे असतील ना, पहिले अर्धे पैसे पहिलं 35 ठोकाच्या. आशिष शेठ सूर्यवंशी साहेब बघा, चौथा झेल इथे इथे मध्ये ड्रॉप होतोय. काय खराब क्षेत्ररक्षण, गारटलंय क्षेत्ररक्षक, मात्र गारटले त्यात नक्कीच, कारण धावा जमतात नशिबाच्या. 35 धावामध्ये 3000ची बक्षीस आहे, पण इथे मात्र 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 19 धावा. विचार विनिमय केला जातो. इथे धावा जमत नाही आहेत. निलेश घरत गोलंदाजीच्या मार्कवर 3 चेंडूमध्ये धावा त्याने मोजले 4. कैलास डुकरेला गेअर बदलावा लागेल. 8 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी जरूर ठोकलेत, परंतु इथे मात्र 19 धावा धाबाकडे लागत आहेत. अक्षय पाटील स्ट्राईकवर असेल. अक्षय पाटील अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बाई कोणाला मिळेल हा प्रश्न मात्र निर्माण झालाय. चोवीस धावांचा उच्चांक जरूर लागलाय, त्यापेक्षा धावा जास्त लगावल्या जातील का? 25 धावा लागल्या की बाय, म्हणजे बाय 1 गेट 1, एकावर एक फ्री. हा जो विजय आहे ना, इथली बाय ही खूप महत्त्वाची असते. बॅटवर चेंडू नीटसा आला नाही आहे. स्वतः यष्टीरक्षक, स्वतः गोलंदाज आणि पॉईंट क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत गेला. जी बाउंड्रीच्या बाजूला जो कपडा आहे, पडदा आहे, त्याच्यावर कोणी पाय देऊ नका. अजून 2 वाईट टाकले तर 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. आशिष शेठ सूर्यवंशी साहेब यांच्याकडून तब्बल 500. जर 2 वाईट टाकले ना, पण या 500 रुपयाच्या शिव्या किती मिळतील? हा खेळ चांगला खेळला जातोय. मैदानामध्ये खेळ खेळला जातोय धावांचा, मैदानामध्ये खेळ खेळला जातोय विकेटचा, परंतु मैदानाच्या बाहेर या मंचावर आशिषजी खेळ खेळत आहेत पैशांचा. परंतु आत्तापर्यंत जे पैसे लगावले जात आहेत ना, तेपर्यंत कोणीही आगेकूच केली नाही. त्यासाठी चांगले प्रयत्न चांगले राहिलेत आणि आम्हाला पैसे द्यायचे आहेत, परंतु ATM मध्ये ही पिन टाकावा लागतो. त्याच्यामुळे पैसे कमावण्यासाठीही तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चांगला निर्णय पंचांनी आला, अतिशय उत्तम निर्णय संतोषजी पवार सरांचा आला.
कारण 3 पंच या स्पर्धेला लाभलेत. द्वारकानाथ चोरगे साहेब बेलवली, संतोषजी पवारसाहेब मोहपे आणि शिवदास वाघमारे साहेब देवत 3 पंच. फुलटॉसला माफी नाहीये. इथे मात्र उंच उंच आणि उंच भिरकावलाय. कैलास डुकरेच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकला गेलाय. हा पूर्वार्धामधला पहिला षटकार. पस्तीस धाबा जर जमवल्या ना या संघानं, आई 11 चिंचवडी संघानं, तर तब्बल 3000ची बक्षीस आहे. आणि 29 जर जमलेत येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 6 धाबा जर आणखी जमवल्या त्याच्यामध्ये काय होईल. कारण आतापर्यंत जर विचार केला तर बाई तर याच संघामधले होईल. त्याच्यामुळे श्री गणेश वाजे संघाचा संघनायक आणि गोपालकृष्ण दोंद्रे संघनायक लगेच यायचा पण टॉस करण्यासाठी. श्री गणेश वाजे आणि गोपालकृष्ण दोंद्रे दोन्ही संघनायकांना लगेचच टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. तर श्री गणेश वाजे संघनायक रेडी आहे. हा संघ 7 वाजता खेळला आहे. जेवण खाऊन मस्त आरामशीर बिचारे आलेत. तर दोंद्रे संघ आपण यायचं आहे. 3000चा शिक्कामोर्तब करणारा फटका, 3000 रुपये कमावणारा हा फटका, 3000 रुपये या चेंडूवर मिळणारा हा फटका. ठोकाठोकी सुरू आहे. पहिल्यांदा शांत स्तब्ध राहिले आणि आता मात्र फक्त फटकेबाजी ठोकले जात आहेत. षटकार. पस्तीस धावा. आणखीन एक तडाखा चांगला आहे, परंतु हा मात्र झेल हवेत राहिलाय. हा झेल तिथे टिपला जाईल का, आणि टिपला गेलाय. उशीर जरूर झालाय, परंतु लढण्यासारख्या धावा धावपळकडी चांगल्या लागल्यात. 35 धावा इथे मात्र ह्या कमी नाही आहेत, कारण चेंडू अजूनही शिल्लक असतील ते म्हणजे तब्बल 4. जर का एका दुसरा मोठा फटका आला तर 45+ धावसंख्या होऊ शकते. 35 धावा ही तसं आव्हान कमी नाही आहे. चांगल्या धावसंख्या उभारली आहे. 2 मोठ्या फटक्यानं सामन्याचं चित्र बदललं. शांत स्तब्ध खेळत असताना मात्र काही संधी मिळाल्या या फलंदाजांना, आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत मात्र पहिल्यांदा 3000 कमावले 35 धाव्या जमवल्यामुळे, आणि आता मात्र धावाही आपल्या धावपळकावर चांगल्या लगावल्यात. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. 3 बाद 35 धावा, आणि गोलंदाजच्या मार्कवर आहे तो म्हणजेच रोशन पाटील. रोशन पाटीलला पहिल्या चेंडूवर हल्ला केलाय, आणि तो फलंदाज मात्र झाला बाद. या धावा बहुमूल्य होत्या, त्या धावा मात्र जोडल्या गेल्या. 3 चेंडूमध्ये 7 धावा अक्षय पाटील ठोकल्या. नवीन फलंदाज धीरज जांभळे. पुन्हा चेंडू हवेत राहिला, पुन्हा झेल सुटला. 5वा झेल या सामन्यामधला सुटला गेलाय. जर सामना 5 धाव्यांनी गमावला ना तर सुटलेले झेल तुम्हाला दाखवतील इंगा, कारण तुम्हाला इथे असे झेल सोडून चालणार नाहीत. वाटत असेल की आव्हान सोपं आहे, पण त्या धावपट्टीनं बऱ्याच वेळा कूस बदलली आहे. या धावपट्टी बऱ्याच वेळा गोलंदाजांच्या प्रेमात पडली आहे. ही धावपट्टी बऱ्याच वेळेला मात्र कर्दनकाळ ठरली आहे फलंदाजांचा. त्याच्यामुळे इथे चांगला खेळ सुरू आहे. खोलवर टाकलेला टप्पा चांगला ट्रॅव्हल झाला आहे. काऊकरांच्या दिशेने चेंडू जाईल, फेकी होईल, त्यातपर्यंत मात्र धावा येतात. 2 म्हणजे चुकीच्या एंडला फेकी केली जाते आहे, कारण जिथे जवळचं अंतर आहे तिथे फेकी करणं गरजेचं असतं, परंतु खराब फेकी होती आहे. धावा येत आहेत 2 आणि 38 धावा. रोशन पाटील 9 धावा आतापर्यंत गेले. 4 चेंडूमध्ये 1 विकेट ज्यांना कमावले. 38 धावा धावपळकाची लागतात. येणारे 2 चेंडूमध्ये कैलास डुकरे 11 चेंडू 20 धावा आतापर्यंत खेळतोय. 11 चेंडू 20 धावा खेळतोय. चेंडू हवेत राहिला आता, आणि आता उंची नाही, तर इथे मात्र अंतरही कमी पडलं आणि फलंदाज झाला बाद.
गाडीवाला पण नको, माडीवाला पण नको, आणि नवरा पाहिजे क्रिकेटवाला. अरे 2 लाखाची फायनल मारल्यावर 1000 रुपये वाटणीला तुमच्या येत नाहीत आणि क्रिकेटवाला नवरा मागताय. क्या बात, क्या बात. कॉम्प्रो करून 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 पैसे संपले. सेकंड राऊंडपासून कॉम्प्रो सुरू होतात आणि मात्र आपण पाहतोय फेरफटका मारताना या स्पर्धेचे आयोजक आनंदबुवा एक डॅशिंग नेतृत्व आहे मित्रांनो. एक उत्तम कामगिरी या स्पर्धेमध्ये सदैव त्यांची राहिली आहे आणि एक उत्तम व्यक्तिमत्व. इथे मात्र सरळ बॅट न गेला आहे. पंचांकडे काही आक्षेप नाही कारण पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील. त्याच्यामुळे नो डाऊट या चेंडूवर मात्र धाव येत नाही आहे. पूर्वार्ध मात्र संपतोय आणि धावफलकावर धावा लागत आहेत. त्या 38 4 बाद 38 येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची गरज. तत्पूर्वी टॉस केली जाईल इथे श्री गणेश वाजे आणि गोपालकृष्ण धुंद्रे या दोन संघादरम्यान. ऐकूया उत्तरार्ध. इथे मात्र आपण रोशन पाटील तारा यांच्या गोडवाणीतून. चला टॉस केला जातोय लगेचच इथे. श्री गणेश वाजे आणि गोपालकृष्ण धोंद्रे या दोन संघादरम्यान टॉस केले जाईल. पप्पू शेंद्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ती इथे मात्र टॉस करायची आहे. जय मल्हार हॉटेलचे मालक पप्पू शेंद्रे यांच्या शुभास्ती टॉस केला जाईल. धुंद्रे टीमचा कॅप्टन. धुंद्रे टीम गोपाल धुंद्रे टीमचा कर्णधार. चला सामना सुरू करा. गोपालकृष्ण धुंद्रे टीमचा कर्णधार. लास्ट कॉल आहे तुमच्यासाठी, अन्यथा विन दिली जाईल समोरच्या टीमला टॉस. पप्पू शेंद्रे शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाणेफेक लागलाय तो म्हणजे धुंद्रे संघाच्या बाजूने आणि त्यांनी स्वीकारलाय पहिला गोलंदाजी. धन्यवाद. तर खऱ्या अर्थानं पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आपण पाहतोय आशिष सूर्यवंशी साहेबांची तब्बल 3000ची बक्षीस आनंदबुवा साहेब या संघाला, चिंचवली संघाला मात्र बहाल केली आहे. 35 धावा जर केल्या तर मात्र 3000ची बक्षीस देण्यात येणार आहे. तर पप्पू शेंद्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. तर मी निलेशजी भोपी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पप्पू शेंद्रे यांचा सन्मान करायचा आहे. पप्पू शेंद्रे या आपण आपला, आणि त्याचबरोबर श्रीनिवास शेंद्रे यांचाही सन्मान इथे केला जाईल. दोघांनी या. आपला सन्मान इथे निलेशजी भोपी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पाहुण्यांचा सन्मान इथं केला जातोय. पप्पू शेंद्रे यानंतर मात्र श्रीनिवास शेंद्रे यांचा दोघांचाही सन्मान इथे मात्र केला जाईल. आपला बहुमूल्य वेळ आपण देता याबद्दल आपले विशेष आभार. धन्यवाद. अतिशय सुरेख सामने रंगतायत आणि इथे मात्र आपण खेळ पाहतोय.
चिंचवली वर्सेस जवानमान जुई या दोन संघादरम्यान उत्तरार्ध कसा रंगेल ऐकूया आपण दीपक पाटील सर पळसपे यांच्या गोडवाणीतून. पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर निलेश नलावडे यांच्याकडून मात्र तब्बल 1000ची बक्षीस आणि आशिष साहेबांकडून मात्र आशिष शेठ सूर्यवंश साहेबांकडून 3000ची बक्षीस मिळाली आहे. ती म्हणजेच जमा केली आहे त्यांनी, ती म्हणजेच चिंचवली संघासाठी. धन्यवाद. संदेश भोपी आणि प्रतीक घरत अशी सलामीची जोडी. तर आशिष सूर्यवंशी साहेबांचं सन्मानित होणं गरजेचं आहे, कारण त्याने खऱ्या अर्थाने वातावरण तापवलं. जसे माहीत त्या मंचावरती आले हा मंच पेटून टाकलाय, जसे त्या मंचावरती आले हा वातावरण बदलला. तब्बल 3000ची बक्षीस त्यांनी दिली आणि ते आदरणीय आशिष शेठ सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी निलेशजी भोपी यांना विनंती करतोय की यांचा शुभ सन्मान इथं करायचा आहे. ओ टू कमेंट बॉक्स. कैलास डोकरे गोलंदाजी मार्कवर. पहिला धक्का शून्यावर जवानमान जुई संघाला. सलामीवीर संदेश. सगळ्यात मोठा चटका इथे मात्र बसला जवानमान जुई संघाला. मागच्या मॅच मध्ये मात्र सर्वाधिक धावा कुटणारा संदेश यावेळेस मात्र अगदी स्वस्तात कटर होता आणि इकडे मात्र सरळ आउटसाइड एज घेऊन मात्र चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला धक्का जुई संघाला. मेडन ओव्हरसाठी या ठिकाणी पारितोषिक येत आहे. संतोषजी बालाज पाटील बोरले यांच्या वतीनं मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. मेडन ओव्हरसाठी निर्धाव षटक टाकावा लागेल गोलंदाज कैलास डोकरेला. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत आणि सगळ्यात महत्वाची विकेट मात्र या ठिकाणी गारद करण्यात यश प्राप्त केलंय ते श्रीविकॅन वंश 11 चिंचवली या संघानं. संदेश एक मोठा अडथळा मी तर म्हणेन दूर काढलाय चिंचवलीनं. तिसरा चेंडू घेऊन सज्ज होईल. समोर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर भेंडे येतात. बॅकफुटला जाऊन कट. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटला भेदत बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4-4 क्षेत्ररक्षक एकाच जागेवर. पाहूया रन्स त्या ठिकाणी जरूर मिळतील. धावसंख्येचं खातं उघडलं जाईल. टोटल 3 या धावेनं. मयूर भेंडे. सलग 3 षटकांसाठी निलेश नलावडे साहेब महावितरण कर्मचारी पनवेल यांच्याकडून सलग 3 षटकांसाठी 2222चं ऑप्शन केलं जाईल. याची नोंद घ्यायची आहे. पैसा बरसतोय परंतु खेळाडू तरसतोय. इथे मोठे फटके लगावा आणि निलेश नलावडे साहेबांचे पैसे कमवा. स्क्रीनवर पहा आपण जग्गाभाईंची रॉयल एंट्री आपण पाहतोय. जग्गाभाई यांची रॉयल एंट्री. परंतु जग्गाभाईचं कौतुक केलं जाईल. तो खूप छान कामगिरी करतोय आणि मात्र जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा जग्गाभाईसाठी. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 4 या आकड्यावर. जर्मन जुई आणि श्रीविकॅन वंश 11 चिंचवली या 2 संघादरम्यान सुरू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. रात्रीचे 12:15 वाजून गेलेत. नेरे दुंदरे विभागामधील आज 9 संघ खरं तर या स्पर्धेमध्ये खेळले. जुई फक्त वेगळा. संघ जर जिंकला या मॅच मध्ये. इकडे फुल टॉस होता. बॅटची एज लागल्यानंतर बॉल पहा पाठीमागे फ्लाइंग स्लिप कडे सरकत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. तर चिंचवली संघ जर जिंकला, या धावा जर डिफेंड केल्या त्यांनी, तर
आशिष शेठ सूर्यवंशी यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक. नो बॉल चेक केला जाईल. त्याचबरोबर आज लक्षात घ्या, सूचना येते की आज एक टीम काढायची सुपर 5साठी. त्याच्यामुळे कोणीही घरी जायचं नाही. जे सामने जिंकतील सुपर 5साठी एक टीम आजच्या लॉट्समधनं काढण्यात येईल. तर नो बॉलचा इशारा मात्र आलाय पंचांचा. त्यामुळे इकडे आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसेल आणि दाखवलं जातोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतेच. परंतु पहा कॅमेरावरचं उत्तम वर्क. इट्स अ क्लिअरली स्ट्राईट बॉल फ्रॉम कैलास डोकरे. 6 धावा धाव फलकावर. इट्स अ फ्रीड बॉल. फ्रीडचा बॉल इकडे प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिसफील्ड झाला. आउटफील्ड फास्ट बॉल सरळ सीमा रेषा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार. मला चेंज करावे लागतात आमचे डीजे एसडीसी. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या एक गडी बाद 10 धावा. 29 धावा करायच्या आहेत जर्मन जुई संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 3 ओव्हरचा खेळ बाकी. या चेंडूवर जर षटकार आला तर 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. महावितरण अधिकारी निलेशजी नलावडे यांच्याकडून. मजा येईल. एखादा मोठा फटकानं जर का इकडे सुरुवात झाली या ओव्हरला, टेन्शन दूर होऊ शकतं जर्मन जोई संघाचं. रात्रीमध्ये कमाई करण्याची संधी आहे. इकडे टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. अपील लाऊडली केली जाते. पाठीमागून काहीतरी कदाचित पाठीमागच्या फिल्डर्सना खरं तर काहीतरी साऊंड ऐकायला आला असेल आणि त्याचमुळे इकडे जोरदार अपील पाहायला मिळाली. परंतु पहा पहिला बॉल आपण प्रथमेश शेळकेचा. टप्पा पडल्यानंतर मात्र फ्लाईट खरं तर मिळाली होती. पहा उसळला होता हा चेंडू. अपील सुद्धा पाहायला मिळाली होती. इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश शेळकेला आपण पाहतोय लेफ्ट आर्म ऑफ द विकेटना. त्यावेळेस मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. मिड विकेटला फिल्डर खाली येतोय. झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. मोठा हादरा आणखीन एक बसेल तो जर्मन जुई संघाला. बॅटर मयूर भेंडे मैदानाच्या बाहेर. दहा धावा धावफलकावर. 2 फलंदाज गमावले ते जर्मन जुई संघानं. रात्रीमध्ये धावांचा पाठलाग करणं इतकंही सोपं नसेल, कारण सलामीचे फलंदाज आपण पाहिलं संदेश गोपी 0वर बाद झाला होता आणि सगळ्यात मोठी विकेट मात्र ती होती. कारण कुठेतरी चांगली स्टार्ट मिळणं जुई संघाला फार गरजेचं होतं, परंतु ती मिळालेली नाहीये आणि त्याचमुळे संघ थोडासा इथे डगमगतोय. इकडे सुद्धा जोरदार अपील आणि अपील स्वीकारलंय. फलंदाज बाद. पाठोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 2 सफलता मात्र दिले आणि इकडे मात्र आल्या पावली माघारी परतावं लागेल जोशीला. सौरभ जोशी 0वर बाद.
इथून येणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. प्रथमेश शेळकेसाठी हे पारितोषिक असेल. प्रत्येक डॉट बॉलला 100. संस्कारी बॉईज फार संस्कार झाले असतील. दहावर 3 घसरगुंडी उडाले जर्मन जुई संघाची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना अंकित भोपी येतोय 5व्या क्रमांकावर. प्रथमेश शेळके तयार. बॅकफुटला जाऊन पूल केला ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. अंकित भोपीच्या बॅट मधून येतोय. पहिलाच चेंडू फेस करत असताना षटकार. चला चेंडू गेल्यानंतर बरेचसे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. जर आपल्या रीच मध्ये असेल तर कृपया सहकार्य केलं तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. रात्रीची वेळ आहे आम्ही समजू शकतो. पॉसिबल होईल तेवढं सहकार्य करा. कारण बऱ्याच वेळेला खेळाडूंना सुद्धा मॅच बॉल लागतो आणि मॅच बॉल साठी वाट पाहावी लागते. तर या षटकाराने टीमची टोटल मात्र पुढे सरकते ती 16-16 या आकड्यावर. 2 चेंडूंमध्ये 2 सफलता होत्या. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता खरं तर. आणि पुढचा चेंडू मात्र शॉट ऑफ लेन केला तो प्रथमेश शेळकेनं आणि त्याच्यावर मात्र चांगलाच मार खावा लागला. 14 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे जर्मन जुई संघाला सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेटना हा सुद्धा चेंडू आपण पाहिला तर शॉट ऑफ गुड लेंथ होता. इथून टप्पा पडला तर उसळला होता चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल. 100 रुपये आहेत संस्कारी बॉईज कडून. हे 100 झाले आता. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर जर आपण पाहिलं ना 10 धावा जास्त आहेत. 10 धावा म्हटलं तर 1 षटकार आणि 1 चौकार मारायचा आहे पुढच्या चेंडूंमध्ये. सामना जिंकू शकतो. परंतु राहिलेल्या प्रत्येक बॉलमध्ये 1 रन. लोवा फुल टॉस बॉल ट्राय केलाय. कबसला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इनफिल्ड मध्ये 1च धाव आहे त्याने. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 3 गडी बाद. 17 धावा 2 ओव्हर्स मध्ये जुई संघाला 22 धावांची आवश्यकता. दोन षटकारांसाठी अंकित बोपीला पारितोषिक येते. सूरज बोपी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक अंकित बोपीला 2 षटकारांसाठी. हे सुद्धा बरोबर आहे कारण आम्ही अनाउन्समेंट करतोय फक्त. एवढी बक्षिसं झालेत. थोडंसं लक्ष दुर्लक्ष होतं कॉमेंट्री पासून. मॅच मध्ये थोडंसं डिस्टर्बन्स सुद्धा होतो खेळाडूंना आणि लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा. त्यामुळे एकदाच अनाउन्समेंट आपण करूया बक्षिसं. आणि आयोजकांनी आता सांगितले पहिल्यांदा बक्षिसं या ठिकाणी जमा केली जातील आणि त्यानंतर अनाउन्समेंट मात्र केली जाईल. हितेन पाटील गोलंदाजीसाठी आलाय. प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक आहे. आता निलेशजी नलावडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक पण या ओव्हरसाठीच आहे. हितेन पाटील गोलंदाजीसाठी 2 ओव्हर्समध्ये 22 धावा करायच्या जर्मन जुई संघाला सामना जिंकण्यासाठी. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. कबर्सला स्टॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलाय तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट. इकडे पहा 2 रन्स मात्र धावसंख्या पुढे जात असताना सुरुवातीला मात्र आपण पाहिलं तर 10 वर 3 विकेट गेल्या होत्या आणि आता मात्र संपूर्णपणे डाव सांभाळलाय. खरं तर प्रथमेश शेळकेनं टाकलेला तो शॉट ऑफ लेन बॉल आणि त्याच्यावर आलेला षटकार आणि त्या षटकारानंतर पालटलेला हा खेळ आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर पटकन 8-9 धावा ज्या आल्या त्या 9 धावा थोड्याशा बळ वाढवणाऱ्या ठरल्यात. मागच्या 4 बॉलमध्ये या 9 धावा आल्यात आणि त्याचमुळे आता मात्र हे लक्ष थोडंसं आटोक्यामध्ये येत असताना 11 बॉल 20चं समीकरण आहे. परंतु उर्वरित चेंडूंमध्ये हितेन पाटीलनं जर एकही मोठा फटका या ओव्हरमध्ये खेळू दिला नाही तरी मॅच पुन्हा एकदा चिंचवली संघाच्या बाजूने जाऊ शकेल. परंतु त्यासाठी सुद्धा त्यांना शेवटच्या ओव्हरमध्ये संघर्ष करावा लागेल.
परंतु या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला हा सामना मात्र पटकन जय हनुमान जोई संघाच्या बाजूने फिरू शकेल. पाहूया हितेन पाटील फलंदाजी मार्कवर. अंकितसाठी वेगवान चेंडू होता, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये नाकासमोरून निघून गेलाय. वेगवान बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज हितेन पाटीलला. 10 चेंडूंचा खेळ बाकी, 20 धावांची गरज, प्रत्येक चेंडू मागे 2 धाबाचं समीकरण सध्याच्या घडीला मात्र मॅच मध्ये पाहायला मिळतंय. 12:30 वाजलेत रात्रीचे, सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅच कडे जात असताना इकडे थोडासा मिसक्यूट झाला होता, फटका समोर चाललाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट कधीही धोकादायक असू शकतो. पंच पाहूया निर्णय काय देतात. रेफर करण्यात आले, तिसऱ्या पंचांची मदत मात्र निर्णयासाठी घेण्यात आले, चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट्स, संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे. वेल शॉट आहे फलंदाज, त्यामुळे इकडे इट्स आउट कॉल, फलंदाज बाद. मोठा हादरा, ती घाई संकटात नाही. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र, चांगली भागीदारी चालू होती दोघांमध्ये, परंतु एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला आणि इथे मात्र भागीदारी ब्रेक होत असताना फलंदाज बाद होतोय. प्रतीक घरत. कर्तव्य आहे. काय बोलतोय? जग्गाबाई आहेत स्पर्धेमध्ये, अगदी बारीक लक्ष असतं मॅनेजमेंटमध्ये. संपूर्णपणे पाहायला गेलं तर स्पर्धेची मॅनेजमेंट हँडल करतात. काही 40गाव प्रीमियर लीगला सुद्धा आम्ही पाहिलं, छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचं फार लक्ष असतं. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 9 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंटी कोंडिलकर येतोय. आडवा बॅटनं ऑन साईडला जोरदार प्रहार करण्यात आला, परंतु वेग प्रचंड आहे हितेन पाटीलकडे. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू जसे जसे पडतील जुई संघ मात्र विजयापासून लांब जाईल. 8 बॉल 19 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा खराब झालं जुई संघाचं. आपण पाहिलं ना तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं बऱ्याचशा कॅचेस सोडल्या गेल्या, ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये रन देण्यात आल्या, मिसफिल्ड बऱ्याचशा झाल्या, त्याचाच फटका सध्याच्या घडीला बसलोय. कारण रात्रीमध्ये धावा चेस करणं सोपं नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, पायडिश लॉंग ऑफ ला एकच जाब येताना दिसते. सिंगलला काही बिघडणार नाहीये आणि आमची यंदा श्री होती जोडी यंदा कर्तव्य आहे. पाटील सर आणि या राहा कन्यादानासाठी. काय बोलतोय? सात चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. डीजे एसडीसी मागासून गायब झाले होते, थोडी पंचायत झाली होती आमची नवीन डीजे मास्टर. सात चेंडू आणि 18 धावा, अतिशय महत्वाचा चेंडू आहे जर्मन जुई संघाच्या दृष्टिकोनातून. निदान 4 चौकार जर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 14 राहतील, षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 12 राहतील आणि त्या आटोक्यामध्ये राहील आव्हान. डॉट आला तर कठीण होईल जुई संघासाठी. कट केला, शेवटच्या क्षणाला चंटल टच दिलाय. बडे शॉट, कलात्मकता पाहायला मिळाले. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल थर्ड मॅन बॉडी लाईन पार, 4 धावांकरता हा येतोय चौकार. बंटीनं वाजवले आता मात्र धोक्याची घंटी चिंचवली संघासाठी.
शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 14 धावांची. काय फटका, काय कलात्मकता पाहायला मिळाले, नजाकत पाहायला मिळाली. अगदी अशा सिच्युएशनला मात्र असा एखादा फटका डोक्यामध्ये येणं आणि सुचणं आणि त्याला खरं तर साकारणं सॅल्यूट आहे. कारण समोर धावा येत नव्हत्या, समोर स्ट्रोक्स खेळत होते, परंतु बाउंड्री जात नव्हती कारण तितकाही बॅटवर बॉल येत नव्हता. रात्रीमध्ये आपल्याला म्हणतो की बऱ्याच वेळेला चेंडू सुद्धा वेगवान येत होते. त्याने पाहिलं होतं बंटीनं अगोदर आणि त्याच वेगाचा फायदा घेण्याचं त्यानं ठरवलं. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फेस खुलला. हळुवारपणे अगदी गॅप शोधली गेली. फ्लाइंग स्लिप आणि गलीमधून मात्र काय गॅपमधून प्लेस करण्यात आला. चांगला फटका पाहायला मिळाला. चौकारानं हा सामना थोडासा आटोक्यामध्ये येत असताना जर्मनी संघाच्या 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. शेवटचं षटक रोहित पाटील. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र होता. अंकित बोप्पीचा हा प्रयत्न मात्र फसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. इकडे 2 मोठे फटके खेळावेच लागतील या 5 बॉलमध्ये तरच हा सामना जिंकता येण्यासारखा आहे. पाच चेंडू आणि 14 धावा. निलेशजी नलावडे यांच्याकडून या ओव्हरमध्ये षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागले, बॉल हवेमध्ये पडलाय शॉर्ट मिड विकेटला. स्वतः गोलंदाज धावलाय तोपर्यंत मात्र एकच धाव येताना दिसते. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड लागलेत. आता मात्र 26 धावा, 13 धावांची गरज. 4 बॉलचा खेळ बाकी. 13 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 4 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. 4 चेंडू आणि 13 धावा. बंटी कोंडिलकरनं मात्र मारलेल्या शेवटच्या बॉलवर चौकारानं थोडस रंगत निर्माण केली होती या मॅच मध्ये. बंटी आहे, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पंचांना खाली वाकावं लागलं. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह होता, साईड स्क्रीनच्या समोर थांबवलाय. इकडे दुसरी रन कंप्लीट. पहा हार्ड हिटिंग करतो या सिच्युएशनला. या संपास या ठिकाणी रेफर केले. रेफर टू द थर्ड अंपायर. कारण पंच वाकले होते, त्यांना कळालं नसेल कदाचित. इकडे पण वेगवान स्ट्रोक होता. पाहूया कशा पद्धतीनं इकडे रनआउटचा प्रयत्न झालाय. चेक केलं जाईल. अंपायर तर वेगळ्याच पोझिशन मध्ये होते. 2 हात मागे, लक्ष होतं त्यांचं स्टंपकडे. परंतु पाहूया. नॉट आउट इज अ कॉल. तर रन्स मिळतील 2 संघाला आणि आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. यावेळेचा हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. झेल मात्र काही कॅरी करता आला नाहीये. अंदाज चुकलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता रंजकता मात्र वाजवले. बंटीनं वाजवले घंटी पुन्हा एकदा धोक्याची आणि चौकारांना टीमची टोटल पुढे सरकते. सामन्याचा थरार आता मात्र शेवटपर्यंत येऊन पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. डीजे या 2 बॉलमध्ये एखादा षटकार जर आला तर महावितरणचे अधिकारी निलेशजी नलावडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. जमा झाले. 2 चेंडू आणि 7 धावा. यावेळेचा हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. पंचांकडे अशाळभूत नजरेनं पाहत आहे, परंतु हा चेंडू टप्पा पडण्यात थोडासा टॉस झाला होता.
सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू जर असेल तर इकडून मात्र लीगल डिलिव्हरी जर आली रोहित पाटीलची तर हा सामना जिंकणं कठीण आहे. ते जर्मन जुई संघाला कारण असा चेंडू पाहायला मिळालाय. 5वा चेंडू जो फार निर्णायक होता, महत्वाचा होता आणि तो चेंडू मात्र निर्धाव निघालाय. गोलंदाजीच्या चुकीवर आता मात्र निर्भर राहावं लागेल. 1 चेंडू आणि 7. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बंटी कोंडिलकर खरं तरी मॅच या रात्रीमध्ये पूर्ण गरम केली होती. 4 बॉलमध्ये 10 धावांची इनिंग त्यानं साकारली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. थोडंसं उशिरानं तो आला 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी, परंतु या धावा होऊ शकल्या असत्या. परंतु इकडे पाहूया क्रिकेटमध्ये काहीही घडतं. यावेळेचा हा चेंडू इथून मात्र मिस करतोय आणि अशा पद्धतीनं मात्र सामना जिंकलाय. तो अखेरीस चिंचवली संघानं श्रीविक अँड वंश 11 चिंचवली संघ मात्र आणखीन एक विजय या स्पर्धेमधला नोंदवतोय.